आम्ही आलो आहे धनुष कोडीला. तुम्ही बघू शकता आमचे गँग. छान नारळ झाडाला तुम्ही तेवढं काम करून जा. 1910 ला एपीजे अब्दुल कलाम हे जे आहे दिसतंय हे होतं. खड्डा करताय बाय द वे. स्वीट पायसम और ये महेश खड्डा केलाय ना. जो चार्जिंगचा पॉइंट आहे तो वर्क नाही करत तर हे दोघं जण चेक करताय. हे आहे आमचे आजचे इंजिनियर. मी त्यांची इंजिनिअरिंग केल्याचा काहीतरी मला फायदा झालाय. आमचे सगळे पंढरी इथे गोळा झालेले आहेत. गाडी त्यांची पंक्चर झाली आणि काळजी आमच्या माणसांना नाही. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं शाळेत शिकवलं आहे आपल्याला. ते आम्हाला चुरून वगैरे पण देत आहे म्हणजे आम्ही चुरू शकतो. ते हॉटेलचे मालक आहेत. नाव काय आपलं? नाम क्या है आपका? हाँ? दशरथ सिंह. और आपका? रोहित कुमार. हमारे पधारो. अच्छा पधारो. हां. सो वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशामू. आज आम्ही जाणार आहे धनुष कोडीला. तर आमच्या दिवसभराची गंमत जम्मत तुम्हाला आम्ही या ब्लॉग मधून दाखवणार आहे. सकाळचे 6:15 वाजलेले होते. आम्ही पोहोचलो धनुष. तिथे कोणीच नव्हतं. आमची गाडीच 1 नंबरला होती. नंतर हळूहळू लोक यायला लागली. अंधारच होता जवळजवळ तिथे. पहाटे 3:30ला दर्शन घेतलं आम्ही रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं. नंतर मग इकडे आलं धनुष कोडीला. ऍक्च्युली आमचं दर्शन लवकर आवरलं होतं रामेश्वरमचं, पण इकडं 6ला गेट ओपन होतात म्हणून मग आम्ही 5:45ला निघालो आणि 20-25 मिनिटात आम्ही पोहोचलो. रस्ता खूप सुपर बनवलेला आहे आणि इतकी डेंजर हवा होती ना, म्हणजे माणूस डिरेक्टली हलून जायचं. उभं राहिलं तर पकडून उभं राहायला लागायचं. खूप डेंजर हवा होती. सूर्य अजून उगलेला नव्हता, म्हणजे सूर्योदय झालेला नव्हता. आम्ही सूर्याची वाट बघत होतो. बघा एक एक गाडी यायला लागलेली आहे. आम्ही खूप ब्लेस आहे की आम्ही सगळ्यांच्या आधी 1 नंबरला पोहोचलो. खूप मस्त वाटत होतं. आपण भारताच्या शेवटच्या टोकाला आहे. सो गाईज आम्ही आलो आहे धनुष कोडीला. तुम्ही बघू शकता आमचे गँग. आपले मराठी माणसं पण आले इथं. सो तुम्ही बघू शकता इथे आहेत आम्ही लास्ट एंडला आपल्या भारताच्या. इथूनच राम सेतू पुढे गेला होता. इकडे श्रीलंका आहे समोर. फक्त 21 किलोमीटर पुढे श्रीलंका आहे आणि आम्ही मध्ये आलो आहे 19 किलोमीटर इकडून. हवा सुरू आहे कारण पावसाचं वातावरण झालंय. माहित नाही मध्येच का असं झालंय. वातावरण खराब झालंय. सो सनराईज दिसणार नाही आज. आम्ही सनराईज पण बघायला आलो होतो. खूप गाड्या पण येत आहेत बघा तुम्ही. आम्ही आलो तेव्हा एक पण गाडी नव्हती इथे. आमची गाडी इथे आहे. सगळ्यात सुरुवातीला आम्ही आलो. असं सांगितलं जातं की इथून पुढेच श्रीरामाने राम सेतू तयार केला होता. त्याच्या मागचा इतिहास असा आहे की जेव्हा रावण सीतामातेला श्रीलंकेला घेऊन गेला होता, तेव्हा श्रीराम आपल्या सीतामातेला आणायला निघाले होते आपले सैन्य घेऊन. पण सैन्य घेऊन समुद्रापलीकडे कसं जायचं, त्यासाठी श्रीरामाला तिथे एक सेतू बनवायचा होता. आणि तो सेतू बनवत असताना श्रीरामाने पहिल्यांदा श्री शंकराची उपासना केली तिथं रामेश्वरममध्ये. आणि त्याच उपासना केलेल्या लिंगाला नाव दिलं रामेश्वरम लिंग. आणि त्यानंतर श्रीरामाने पुढे आपलं वानरसेना घेऊन रामसेतू तयार केला. म्हणजे सेतू तयार केला आणि त्याला रामसेतू असं नाव दिलं. आणि त्याचबरोबर या ज्योतिर्लिंगाला एक 4 धामपैकी एक धाम पण म्हटलं जातं. गर्दी बघा, गर्दी गर्दी. आलो तेव्हा आपल्या बोलत होतो. आम्ही आलो तेव्हा पोलीस लोक आज सगळ्यात 1 नंबरला गाडी आमचीच होती. 10 मिनिटांमध्ये फक्त एवढी सगळी गर्दी. ऍक्च्युली आमच्या आल्या 2-3 गाड्या होत्या, त्यांना आम्ही ओव्हरटेक करून आलो. 5 मिनिटात एवढी सगळी गर्दी झाली. का अक्काचे काही फोटो काढून होत नाही. आम्ही बसलोय पण बिचारा नवरा पण तिला सपोर्ट करतोय अक्काला. कधी न फोटो काढणारा माणूस आज फोटो काढतोय पण चिडतोय पण मध्येच. पण तुम्हाला काही खरेदी करायची करू शकता. पुढे नवीन नाही ते आईसलँड आहे तयार झालं. लाटांनी तयार झाले. काही जण म्हणताय तिथूनच राम सेतू झाला तयार.
सनराईज झालाय. वाव. मोत्याच्या माळा, शंख, कोणाला काय घ्यायचं असेल तर इथं घ्यायला आहे. तुम्ही आल्यानंतर घेऊ शकता. शिपले. ब्रेकफास्ट रेडी असेल. सगळ्यांनी हे द्या ना, रिव्ह्यू द्या ना. ट्रिपचा चांगला एंड झाला असं म्हणू शकतो. मार्चच्या एंडलाच आपला ट्रिपचा एंड झाला इकडे. तिकडे शांत आहे. त्यामुळे या साईडनं डाव्या बाजूनेच किती बोटी दिसतात बघा तुम्ही. इकडनं बोट एक सुद्धा दिसणार नाही. ह्या लाटांची भीतीच वाटते बरं का, पण डेंजर आहेत. म्हणजे लोक घाबरते पण नाही, चांगली उतरत होते. छान नारळ झाड तुम्ही तेवढं काम करून जा. आमचं धनुष्यकोटीचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला. तुम्हाला मी दाखवते ब्रेकफास्ट. मे बी इथं काही माहीत नाही. समथिंग दही, सलाड वगैरे आहे, ब्रेड, त्याच्यानंतर इथं मे बी बटर वगैरे आहे, त्याच्यानंतर इथे इडली दिसते पण मे बी संपली आहे. आफ्टर दॅट माहीत नाही काय याच्यामध्ये. कहाँ से आते हैं? उपमा दिसतोय मला तर. हा उपमाच आहे. सांबर. आफ्टर दॅट दिस इज अ चटणी आणि दिस इज अ लास्ट वन चाय. मी अर्धा एक तास रेस्ट करून पुण्यासाठी निघणार आहे. कसा आहे डिनर? सॉरी ब्रेकफास्ट. महेश पते तुला? महेश तुम्हाला? सगळे आम्ही ब्रेकफास्ट करतोय. डिनर तोंडात येते. आम्ही जस्ट आता चेकआउट केलेलं आहे. चेकआउट करून आमचं सगळं लगेज वगैरे आमची गाडी तिकडं पॅक करताय असेल तुम्हाला इथे. आणि आता आम्ही निघतोय आज पुण्यासाठी. APJ अब्दुल कलामच्या हाऊससाठी आम्ही तिथं भेटणार आहे. 1910ला APJ अब्दुल कलाम हे जे आहे दिसतंय हे होतं घर, आणि गव्हर्नमेंट ऑफ तामिळनाडूने हे थोडंसं मॉडिफाय करून हे बनवलं. आता हे करंटली अवेलेबल आहे इथं, म्हणजे आपण बघू शकतो. जेव्हा ते इथे पहिले कधी राहायचे मलाही माहित नाही आता इतिहास काय. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. हे स्टेप्स आहे APJ अब्दुल कलाम यांच्या घराकडे जाण्यासाठी. त्याचं घर आहे हे. या घरी ते राहायचे. त्यांच्या राहत्या घराला म्युझियम बनवलेलं आहे. त्यांनी जेवढे अवॉर्ड्स मिळवलेले आहेत किंवा त्यांच्या डेली रुटीनमधल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत. त्यांचे पोस्टर आहेत किंवा त्यांचे 2020 व्हिजन जे होतं त्यांनी ठरवलं होतं ते व्हिजन, ते पूर्ण इन्फॉर्मेशन तिथं स्टोअर केलेले आहेत. त्यांनी कोणते बुक वाचले किंवा त्यांचे कोणते बुक्स होते ते सगळं तिथं ठेवलेलं होतं. इस्रोबद्दल रिलेटेड सगळी माहिती तिथं मेंटेन केलेली होती. म्हणजे खूप अमेझिंग फील होत होतं, कारण आपण ज्यांना TV मध्ये बघितलं किंवा स्कूलमध्ये असताना त्यांचे चॅप्टर किंवा त्यांच्या रिलेटेड आपण वाचलेलं होते ते सगळं तिथं बघायला मिळत होतं. आणि ते राहत्या घरात आम्ही तिथं गेलो, तिथं एक्सप्लोअर केलं. म्हणजे बेस्ट थिंग होती ही आमच्या ट्रिपमधली. आम्ही इथं भरपूर वेळ घालवला, जवळजवळ 1 ते 2 तास घालवले. सगळं बारकाईने बघितलं, सगळ्या गोष्टी जवळून बघितल्या. आपण जे वाचलंय ते सगळं तिथं दिसत होतं. आणि एका गोष्टीचं खूप कौतुक करावं वाटतं की तमिळनाडू गव्हर्नमेंटने हे सगळं छानपैकी मेंटेन करून ठेवलेलं आहे. आणि तिथं एंट्री फी काहीच नाही आहे, तुम्ही डायरेक्टली एंट्री करू शकता. त्यात प्लस एवढं छान मेंटेन करून ठेवलं आहे, त्यांचं खूप जास्त कौतुक आहे. सर्व गोष्टी मेंटेन केल्या, ट्रॉफ्या असू, त्यांचे कपडे असू, त्यांचं जे त्यांनी रिसर्च केलं होतं व्हिजन 2020वरती किंवा इस्रोवरती त्यांचं एक्सप्लोअर केलेलं होतं ते सगळं मेंटेन करून ठेवलेलं होतं.
आणि हो, खालच्या फ्लोअरला म्युझियम आहे, त्याच्यावरती एक फ्लोअर आहे, त्याच्यामध्ये सगळं APJ अब्दुल कलाम यांच्या रिलेटेड जे सगळं बुक्स वगैरे असतील किंवा ब्रॉचेस वगैरे असतील ते सगळं वरती विकायला ठेवलेलं आहे. तुम्ही पे करून सगळ्या गोष्टी घेऊ शकता. तुम्ही आता इथं बघू शकता मोत्यांच्या माळी वगैरे किंवा आपल्या तुळशीच्या माळी वगैरे किंवा ज्वेलरी मोत्यांच्या सगळं वरती ठेवलेलं आहे. तुम्ही पे करून ते सगळं खरेदी करू शकता. आम्ही पण भरपूर शॉपिंग केली आहे, म्हणजे एक आठवण म्हणून. म्हणजे प्राईस वगैरे सगळ्या ठीकठाक आहेत. While rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature. आता आम्ही निघालो आहे तमिळनाडू मधून, म्हणजेच रामेश्वरमचं दर्शन झालं आमचं मॉर्निंगला, ते तर तुम्ही बघितलंच असेल. आता त्याच्यानंतर आता आम्ही घेतलं आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जे घर आहे ते जे राहायचे घरामध्ये, त्या घराचं पूर्ण आम्ही बघितलं घर वगैरे. तिथे शॉपिंग करण्यासाठी पण भरपूर साऱ्या गोष्टी होत्या, ती पण थोडीशी शॉपिंग वगैरे केली. आता आम्ही चेकआउट वगैरे करून आमच्या हॉटेलमधून आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी, म्हणजे पुण्याला, महाराष्ट्राला. आणि आता इथं एक ब्रिज आहे, तो ब्रिज पण बघणार आहे, तुम्हाला ब्रिज वगैरे दाखवतो आम्ही. थांबणार आहे. ब्रिजचं नाव काय आहे का पते? काय? पापमन ब्रिज. 110 वर्ष. पतीचं असं म्हणणं आहे की 110 वर्ष. 1914ला बांधलं आहे. त्याला 110 नियर बाय 110 वर्ष. 110 वर्ष झालेत त्या ब्रिजला. बघा म्हणजे किती वर्ष झाले, जवळजवळ 1 शतक पूर्ण झालंय. पण ब्रिज खूप छान आहे. आम्ही रात्री येताना बघितला, बट अंधार असल्यामुळे आम्हाला एवढा छान नाही दिसला. आता आम्ही तुम्हाला दाखवतो. बघा तुम्ही बघू शकता, आता आम्ही ब्रिजवरती आहे. खूप जास्त हवा आहे, पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आणि ब्रिजच्या दोन्ही साईडनी समुद्र असल्यामुळं खूप जास्त मोकळी हवा आहे. आणि ब्रिजवर गाडी लावणं थोडंसं अवघड आहे, कारण ब्रिज कंटिन्यू चालू असतो, त्याच्यामुळे गाडी व्यवस्थित पार्क करावी लागते आणि मग थांबावं. मग तिथून ब्रिजवरून निघाल्यानंतर आम्ही कंटिन्यू प्रवासच करत होतो आणि खूप जास्त भूक लागली होती. आम्हाला 4-4:30 वाजले असतील. आम्हाला ऑथेंटिक थाळी खायची होती, केरळाची किंवा तमिळनाडूची. फायनली आम्हाला एक हॉटेल भेटलं. मग आम्ही ठरवलं की इथं जेवण करूया. आणि ही एक प्रकारची थाळीच होती, केळीवरती पूर्ण आम्हाला जेवण ते देणार होते. हा आमचा पहिला एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युली आम्ही जेव्हापासून निघालो तेव्हापासून पतीची इच्छा होती की ही थाळी ट्राय करायची, पण केरळामध्ये शक्य नाही झाली. म्हटलं चला ॲटलिस्ट तमिळनाडूमध्ये तरी ट्राय करूया. तर मग ते 1 बाय 1 आम्हाला आता त्यांचे आयटम्स वाढणार होते. तुम्ही आता बघू शकता 3 प्रकारच्या भाज्या आहेत आणि त्याने राईस दिलाय. आता डाळ. खड्डा करते ना. खड्डा करताय बाय द वे. स्वीट पायसम. और ये महेश खड्डा केलाय का? डायरेक्ट हे काढले काय का? Etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm of the stars and ॲक्च्युली आम्ही 4 थाळ्या घेतल्या होत्या आधी, त्याची ट्राय केलं, नंतर 2 घेतल्या. म्हणजे मला पर्सनली इतकं नाही आवडलं, बाकीच्यांना आवडलं. त्यात थोडा मसाला वगैरे कमी होता, आपल्याला थोडी मसाल्याची सवय आहे. म्हणजे खूप ऑथेंटिक होतं, एकदम नमकीन होतं. तुम्ही इथं बघू शकता, पोलिसांनी आमची गाडी थांबवली. अजिबात त्रास नाही दिला त्यांनी आम्हाला. फक्त लायसन वगैरे चेक केलं, कुठं चालले काय चालले वगैरे नॉर्मल क्वेश्चनिंग केली. जसं आपल्या महाराष्ट्रात त्रास देतात ना, तसं अजिबात त्रास नाही दिला. त्यांनी बघितलं फॅमिली आहे आणि नॉर्मली चेक केलं आणि नंतर आम्हाला सोडून दिलं. तसे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे, गाडीचे आणि लायसन वगैरे सगळं होतं. म्हणजे आम्हाला काही टेन्शन नव्हतं. चहा प्यायला थांबलो आहे पण आणि आमचा जो चार्जिंगचा पॉइंट आहे तो वर्क नाही करत. तर हे दोघं जण चेक करताय की काय प्रॉब्लेम झालाय. असं चार्जिंगच होत नाही, मोबाईलला चार्जिंग लागत नाहीये. आणि इथे छान कॅफे पण आहे चहासाठी. म्हटलं चहा पण पिऊया. आणि यांचा जो पॉइंट आहे चालत नाही याचा USB फॉर द चार्जिंग, तर ते दोघं ते चेक करताय. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे.
इतकं सुंदर असं जेवण केलं, साऊथ इंडियन थाळी, म्हणजे आपल्या भाषेत थाळी म्हणू शकतो, केळीच्या पानावरती. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो, पण खूप झोप येत होती ड्रायव्हरला, म्हणून आम्ही चहा प्यायला थांबलो आहे. कसा आहे चहा? कसा आहे चहा? चहा कसा आहे? मस्त आहे का? बघू कसा यांचा चहा. यांची प्रोसेस थोडीशी वेगळी चहा बनवायची. आपण बघूया त्यांची प्रोसेस. त्यांनी आधी ग्लासमध्ये गूळ टाकला, नंतर ब्लॅक टी टाकला जो की आधी उकळून ठेवलेला होता. त्याच्यानंतर मग मे बी ते त्यांचं दूध कंटिन्यू तापतंय, मग त्यांनी ते दूध घेतलं, नंतर मग ते कपांमध्ये टाकलं. हां, आणि मग नंतर मे बी ते थोडंसं खालीवर करताय टेस्ट येण्यासाठी. आपल्याकडे वेगळी पद्धत आहे, आपण डायरेक्टली दूध आणि चहा एकत्रच उकळवतो मग देतो. इकडं थोडीशी वेगळी पद्धत आहे. राज्य बदललं म्हणजे चेंजेस तर असणारच ना. त्यांनी बघितलं कसा चहा बनवला गाईस तुम्ही. इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्यांनी फॉल्ट शोधला. ते बोलताय की फ्यूज उडालेला आहे, आपल्याला फ्यूज चेंज करायला लागेल. हे आहे आमचे आजचे इंजिनियर. मी त्यांची इंजिनिअरिंग केल्याचा काहीतरी मला फायदा झालाय. टाटामध्ये कामाला जातात ते. फॉल्ट सापडलाय, पण तो फॉल्ट जो आहे तो ऑपरेट करायला हे दोघं करताय. या इंजिनियरने सांगितला फॉल्ट. हे दोन इंजिनियर बसले का पण दाबा तुम्ही मध्ये दाबा. डोके वाढला फ्यूज काढला बस व्हायचा. जमला जमा की भाषा में चहा वगैरे पिलो आणि नाश्त्यासाठी हे सगळं घेतलंय आम्ही. केक वगैरे, चॉकलेट, पोटासाठी लेमन गोळ्या आणि रात्री त्याला झोपेल त्याला थोडंसं चकना. आम्ही 4 वाजता जेवण वगैरे केलं, म्हणून आता आम्ही जेवणासाठी नाही थांबणार. चटर बटर घेऊन खाणार आहे. हा रोड आहे, हायवे आहे हा. आम्ही आता तमिळनाडू मध्ये आहे. सिटी माहित नाही, त्यांनी कोणत्या साईड लक्षात नाही राहिलं. त्यांनी सिटी सांगितली आम्हाला, पण लक्षात नाही राहिलं. Carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep. त्यांची गाडी पंक्चर झाली. The earth's gentle sigh, a lullaby. आमचे सगळे पंढरी इथे गोळा झालेले आहेत. गाडी त्यांची पंक्चर झाली आणि काळजी आमच्या माणसांना नाही. आ? आणि त्यांचं कोणीच नाही होतं, एकच माणूस आहे. बाकी सगळे गेले नाश्ता करायला तिकडं. आणि हे बघ आमचे माणसं. जनसेवा, करायला पाहिजे. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं शाळेत शिकवलं आहे आपल्याला. सो गाईज, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. आता आम्ही घरी जात आहे. अजून 550 किलोमीटर बाकी आहे घरी पोहोचण्यासाठी. थोडासा रेस्ट घेतला, गाडी हिट झाली होती जरा. सो म्हटलं गाडीला पण आराम द्यावा, आपण ब्रश वगैरे करून घेऊ. आता ब्रेकफास्टला थांबायचं आहे पुढे जाऊन. सो आता थोडंसं गाडी आवरली, साफसफाई केली गाडीची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काजल. गुड मॉर्निंग. आम्ही नाश्ता केला नाही कारण आम्हाला छान हॉटेल भेटलंच नाही. मग धारवडमध्येच आम्हाला एक मॉल भेटला. त्या मॉलमध्ये खूप सारे दुकानं आणि हॉटेल्स होते. मग आम्ही इथं थांबलो. दाल की जगह से खीरा जो नहीं खाएगा उसका यूज पड़ा मुंग्यावर पाय देखील रख. ऍक्च्युली आम्ही ना खूप आता 11:30-12 वाजलेले असतील, पण आम्हाला भूक लागली आहे. रात्री आम्ही जेवण स्किप केलं होतं, म्हणून आम्ही राजस्थानी थाळी ऑर्डर केली आहे. दिस इज अवर फर्स्ट एक्सपिरियन्स. आधी टेस्ट करेल आणि तर बघूया. तुला तूप पाहिजे का? हा द्या ना थोडंसं, बघू टेस्ट कशी आहे. मग खाऊन सांगतो आम्ही टेस्ट कशी आहे. मी तर पहिल्यांदा खाते. तुमचा आहे का एक्सपिरियन्स? आधी कोणी खाल्ली आहे का? हा, दाळबट्टी नाही, राजस्थानी थाळी. सगळं सांगायला बताओ हमें क्या क्या कौन सी डिश कौन सी.
कपड्याचे पण घातलेले आहे, ते पण राजस्थानी कपडे आहे. तुम्ही बघू शकता डोक्याला ते बांधलेलं आहे, खाली धोतर आहे, वरती शर्ट आहे. कौन सी? एक मिनिट हा. हल्दी की सब्जी येस येस ते आम्हाला चुरून वगैरे पण देत आहे, म्हणजे आम्ही चुरू शकतो बट ते पण देत आहे बाय द वे. फुलकांती येईल ना शेवट. पूर्ण डिश मध्ये मग सुरू करा. तोपर्यंत पोळी करतो त्याला हा मारून येणार आहे. फुलका बी कसं घेणार? नाही, सांगू दे ना त्यांना item. तूप टाकताय ना, हे तूप टाकताय ना. ये घी है, इसमें 2 डालो, कशाला खाते यार. इसमें भी 2 डालो. पाहिजे आम्हाला मला एकच, मला इसमें हाफ स्पून चाहिए. थोडं थोडं. हाँ बताओ. हाँ, बताओ. ये लहसुन की सब्जी. क्या है? लसूण चटणी आहे. ये इधर रखो. हाँ, बाजरी वाला. लहसुन चटणी साइड में डालो. अच्छा, इसमें मेरे लिए साइड में डालो. इसके अंदर डालो. त्याचा आहे और का. ले लेना गुलाब. ठीक है ठीक है. ये दाल बाटी है. ये वाली. ये दाल. ओके. ये गट्टे की सब्जी है. ये मिक्स हल्दी की सब्जी किसकी सब्जी है? है. हल्दी हल्दी. ये हल्दी की सब्जी है. ये ये गट्टे की सब्जी है. ये पनीर की सब्जी है. ये शीट है. लापसी बोलते हैं उसको राजस्थानी में. लापशी लापशी ये सूरमे का लड्डू है. ये कचौरी है. ये केर सांगरी है. कौन सी ये क्या दही है? बड़ा क्या है? ये केर सांगरी. क्या होता है? ये राजस्थान का झाड़ है, जैसे पेड़ है उनके पेड़ है. ये है दही बड़ा. ये बटर मिल्क. ये सर्दी रोटी और मिर्ची का कूटा. ओके. थँक्यू. और टेस्ट फुलका करते हैं. चपाती बात. चपाती और राइस. पहले दाल बाटी ले लो और चाहिए तो और ले लो. इसको पहले लेना बाद में है. फुलका. इसको पहले लेना है क्या? हाँ. पहले ये खत्म करना. ये ठंडा हो जाएगा. ठंडा हो जाएगा. चलो, कुटुंब बडा. तर मग आम्हाला सर्वांना थाळी वाढून झालं. त्याच्यानंतर आम्ही खायला सुरुवात केली. आमचा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता, म्हणजे त्याने छान सर्व केलं होतं आम्हाला. आणि ॲम्बियन्स पण खूप छान होता हॉटेलचा. काही स्पॉन्सरशिप वगैरे काही नाही आहे हॉटेलची, जस्ट सांगतोय आम्हाला आवडला म्हणून. कशी टेस्ट? मी विचारते पण माझ्या नवऱ्याचं लक्ष सुद्धा नाही यार, खाण्यात पूर्ण बेधुंद. एक नंबर यार टेस्ट, एक नंबर. डाळ बाटी एकदम टॉप होती, पण बाकीचं पण संपवायचं होतं म्हणून परत घेऊ शकतच नव्हते मी. तर यांनी दालबाटी कधी खाल्लेली नाही, 1-2 वेळाच खाल्ली. यांना खूप आवडली. हे तर फुल तुटून पडले होते. पती पण सेमच, काजी पण. तर आज आम्ही इथे थांबलोय राजस्थानी ढाबा म्हणून. राजस्थानी थाली खाल्ली आज. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 मेनू होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले. ते हॉटेलचे मालक आहेत. नाव काय आपलं? नाम क्या है आपका? हाँ, दशरथ सिंह. दशरथ सिंह. और आपका? रोहित कुमार. रोहित कुमार. इनका ढाबा है, राजस्थानी ढाबा है. यहाँ पे आ जाओ. सो इन्होंने हमें बहुत अच्छा खिलाया. कसं वाटलं जेवण तुम्हाला गाईस? खूप सुंदर जेवण होतं. छान होतं ना? दाल बाटी छान. डाळ बाटी त्याच्यावरती एक्स्ट्रा घी. एक्स्ट्रा छान होतं. चटणी, लसूण चटणी चटणी. हो, लसणाची. त्यांनी स्वतः म्हणजे सगळ्या गोष्टी चोरून दिल्या, दूध टाकून दिल्या, चटणी टाकून दिली. खूप छान. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असंच का, असं खाल्ल्यानंतर छान टेस्ट येईल. दही वडा एक नंबर होता. चटणी हे बरं आहे का एक दोनदा लाडू 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 पण खूप सुंदर होता. बटर मिल्क बटर मिल्क पण छान होतं. चुरमा एक नंबर होता. फक्त जे आपल्या पनीरच्या भाज्या वगैरे आहे की ते आपल्याला आपली महाराष्ट्रीयन खायची सवय आहे ना, ती म्हणजे आपल्याला नाही, त्यांच्या पद्धतीने ओके असेल पण आपल्याला टेस्ट. थोडक्यात आपण राजस्थानी जे ऑथेंटिक खायला आलो होतो, तर हे सगळं राजस्थानी ऑथेंटिक पद्धतीने होतं. आणि हा ते मेन इवन गट्टे की सब्जी गट्टे की गट्टेची सब्जी. ती पण हळदीची सब्जी एक नंबर. हळदीची सब्जी पण खूप भारी होती. आणि हे फुलके पण मस्त होते, तूप वगैरे वरून टाकलेलं होतं. पूर्ण तुपात जेवण बनवलेलं होतं. ओव्हरऑल आय विल गिव्ह लाईक 5 स्टार रेटिंग. सगळं छान होतं. इवन ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे. आणि त्यांनी क्लीन आणि नीट पण खूप छान ठेवलेलं आहे. हे एरिया कोणता आहे? मेंटेन केलंय. एरिया हा. की केरी. मुंबई केरी, मुंबई बँगलोर, बँगलोर हायवेला बँगलोर. धारवाडच्या नियर बाय आय थिंक बिग मिश्रा म्हणून फूड आउटलेट इथे खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तिथे तुम्हाला खायला मिळेल. सो टू व्हिजिट. त्यांचा मेनू आहे. मेनू दाखवा. यहाँ पे हम देख सकते हो. इथे बघा तुम्ही menu आहे. Stories that linger on आम्ही थाळीची खाली नाही. तुम्ही नक्की ट्राय करा आल्यानंतर नक्की इकडे. विजिट करा. खूप छान आणि taste सगळ्यात आहे. मेन म्हणजे काही स्पॉन्सर वगैरे सांगत नाही आम्ही. आम्ही पे करून खाल्लंय सगळ्यांनी आणि खूप सुंदर आहे. हे पण
म्हणजे आम्हाला सांगावं असं वाटतं की तुम्ही ट्राय करा. सगळं हायजीन मेंटेन केलेलं आहे, टेस्ट पण छान आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सजेस्ट करतोय. आम्हाला काय स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. paints gold on the mountain. आणि मी तुम्हाला म्हणते ते क्या बोला आपने? खम्मा घरी. क्या बोला Was whispered मतलब truth as they flow. अच्छा पधारो. हाँ. वेलकम नहीं वैसे हम कुछ प्लान करके नहीं आए थे ना, इसलिए प्लान करके आए होते तो फिर आपने पता लिया होता हमको पहले. सही ना, बरोबर. चलो मिलते हैं फिर. मग राजस्थानी थाळी खाल्ल्यानंतर त्याच्या बाजूलाच एक आउटलेट होतं पेड्यांचं. मग तिथं आम्ही पेढे वगैरे घेतले. लाल पेढा म्हणून होता. टेस्ट वगैरे आम्हाला छान लागली, काहीतरी डिफरंट, म्हणून मग आम्ही सगळ्यांनी तिथं पेढे घेतले. मग An ancient door. तुम्ही बघत असाल आम्ही नुसतं खातच आहे, तसं काही नाही. राजस्थानी थाळी खाल्ल्यानंतर आम्ही फुल झोपा मारल्या. आम्ही कर्नाटकामधून मग आम्ही महाराष्ट्रामध्ये एंट्री केली. मग कोल्हापूरमध्ये आम्ही खूप सुंदर पाववडा खाल्ला. संध्याकाळचे 5-5:30 वाजले होते. दुपारी आम्ही 11-11:30ला जेवण केलं होतं आणि मग आम्ही बॅक टू पुणे निघालो. बाय.